सगळ्यात महत्वाचं मी कशामध्ये जाणार आहे की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. पहिल्यांदा याच्यावरती बोलूया. ऑलवेज रिमेंबर की जे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स देणार आहे, चॅट जीपीटी जे पण देणार आहे, डू नॉट बिलीव्ह इट ब्लाइंडली. डू नॉट बिलीव्ह इट ब्लाइंडली. हे का? कारण मी मगाशी जो म्हटलं ना की एक मोठा महासागर आहे इन्फॉर्मेशनचा आणि त्याच्यामधनं एक्स्ट्रॅक्ट करतोय, ठीक आहे, पण तो महासागर कधीपर्यंतचा आहे हे माहिती असतं आपल्याला. म्हणजे तुम्ही जे चॅट जीपीटीचं व्हर्जन वापरत असाल से मे बी 2020 पर्यंत 21 पर्यंतच इन्फॉर्मेशन लोड आहे, त्याच्यानंतर झालेल्या गोष्टी नसणार आहेत. मी आता चॅट जीपीटीला प्रॉम्प्ट टाकला आणि विचारलं की व्हॉट हॅपन्ड अबाउट न्यूझीलंड अँड इंडिया टेस्ट मॅच, तर ऑफकोर्स माहिती नसणार आहे. का माहिती नसणार आहे? इन्फॉर्मेशन लिमिटेड आहे ना. इन्फॉर्मेशन लिमिट त्या डेटा सेट पर्यंतच आहे. कुठला डेटा सेट वापरला तो तेवढ्यापर्यंतच आहे, राईट. द पॉइंट इज हे माहिती पाहिजे आपल्याला, ठीक आहे. म्हणून आपल्याला फॅक्ट ब्लाइंडली विश्वास नाही ठेवता येणार आहेत. ब्लाइंडली विश्वास नाही ठेवता येणार, ठीक आहे. हा, हवं तर तुम्ही त्याचं रिझनिंग मांडा वगैरे वगैरे वगैरे, तर ठीक आहे ना. एक दुसरं, ऑलवेज रिमेंबर दिस, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी नेहमी हे सगळ्यात जास्त फोकस करायचं आहे मला, ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरताना, चॅट जीपीटी वगैरे वापरताना काही मुलं एकदम आपलं नीट प्रॉपर इंग्लिश वापरतात ना, की प्लीज प्रोव्हाइड मी फॉर वगैरे असं लिहितो. प्लीज प्रोव्हाइड मी डिटेल्स ऑफ दिस किंवा व्हॉट कॅन यू प्लीज सेंड मी द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हॉट मार्क्सिझम. हां, एकदम पोलाइटली प्लीज वगैरे बिलकुल नाही. प्लीज बीज नाही टाकायचं, बिलकुल नाही टाकायचं. वो अपना गुलाम आहे, बरोबर ना. ते चॅट जीपीटी आपलं गुलाम आहे हे विसरायचं नाही, ठीक आहे. हे का सांगितलं? तर तुम्ही त्याचे गुलाम नाही बनायचे, कळतंय ना. सो इन्स्पायर होण्यासाठी वापरायला ठीक आहे, बनवण्यासाठी वापरायचं नाही. म्हणजे काय समजा एखाद्या कोणाला तरी कविता बनवायची, कविता पाठवायची, ठीक आहे, आणि ते जर समजा त्याने म्हटलं की यार आयडिया नाही, आयडियासाठी काहीतरी वापरलं, ठीक आहे, समजू शकतो. पण डायरेक्ट प्रॉम्प्ट टाकला प्रोव्हाइड मी अ पोएम, हा, तर मग तुम्ही हळूहळू तुमच्या प्रतिभेला सरेंडर करताय, तुमच्या क्रिएटिव्हिटीला सरेंडर करत जाताय. दिस शुड नॉट बी डन. ऑलवेज रिमेंबर दिस. एकदा का सवय लागली ही, देन देर इज नो कमिंग बॅक. तुम्ही जर ऑब्झर्व करा, ज्या एखाद्या व्यक्तीला सारखं गुगल करायची सवय लागते ना, ठीक आहे, तर त्याला पटकन गोष्टी आठवतच नाही. मग नंतर हळूहळू मग तो काय झालं की अरे यार गुगल कुठे गेला माझा मोबाईल, असं होऊन जातं. सो यू डोंट बी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ चॅट जीपीटी. तुमच्यासाठी वापरा मान्य आहे, ठीक आहे, पण त्याला सरेंडर नाही करायचंय, ठीक आहे. लक्षात ठेवा. मला तर खूपच आवडती कविता आहे ही. आरती प्रभू नावाचे एक प्रतिभावंत कवी होऊन गेले मराठीमध्ये. त्यांचं नाव आहे म्हणजे मूळ नाव चिंतामण त्र्यंबक खानविलकर, ठीक आहे. त्यांची खूप सुंदर कविता आहे. बघा, ती येते 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 आणि क जाते, ती येते 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 आणि क जाते, जाताना येताना कळ्या देते, जाताना फुले घेऊन जाते. ती येते 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 आणि क जाते, येताना कळ्या देते, जाताना फुले घेऊन जाते. कशाबद्दल म्हणतात माहिती आहे आरती प्रभू? प्रतिभेबद्दल म्हणतात. क्रिएटिव्हिटी, प्रतिभा, क्रिएटिव्हिटी. बघा, ते प्रत्येकामध्ये प्रतिभा आहे, कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हिटी आहे, ठीक आहे, प्रत्येकामध्ये आहे. हा, पण तुमचं काम आहे त्या प्रतिभेवरनं त्या कळ्यांची फुलं बनवायची. तुम्ही जर ती वापरली नाही तर ती जाणार आहे, 100% जाणार आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागेल. म्हणून तुम्ही सरेंडर नाही करायची तुमची प्रतिभा, हे नेहमी लक्षात ठेवा. इफ यू स्टार्ट सरेंडरिंग इट, देन यू विल गेट नथिंग आउट ऑफ इट, ठीक आहे. सो महत्वाचं काय, इन्स्पायर होण्यासाठी ठीक आहे, काही क्रिएट करण्यासाठी नका वापरू. तुम्हाला एखादा असाइनमेंट लिहायचे, ठीक आहे, तुम्हाला एखादा अभ्यास करायचा आहे, तर ते त्याच्यासाठी वापरा की मेक मी अंडरस्टँड दिस. पण ब्लाइंडली कॉपी करून ठेवलं नाही चलेगा. हे नेहमी लक्षात ठेवा. मुलं इथे चुकी करतात. अभ्यासामध्ये वापरताना तुम्ही समजा एखादा एरिया तुम्ही अभ्यास केला, आता समजा लेटेस्ट एक्झाम्पल पॉलिटी मधलं काहीतरी अभ्यास केला, कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राईट्स. मग तुम्ही म्हणा चॅट जीपीटीला की प्रोव्हाइड मी 15 क्वेश्चन ऑन फंडामेंटल राईट्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ते सॉल्व्ह करा, मग तुमचं नॉलेज चांगलं होईल, मग तुम्हाला चांगलं होऊन जाईल. त्याच्यासाठी वापरा, ठीक आहे. पण याच्यासाठी वापरू नका की फक्त तेवढं, ठीक आहे. इन्फॉर्मेशनसाठी कधी कधी लागणार आहे आपल्याला. बघा, आपल्यातलं होणारी सगळ्यात मोठी चुकी आहे, ठीक आहे. सो अकॅडमिक्स मध्ये वापरताना हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तिसरं सगळ्यात सोपं, प्रॉम्प्ट देताना लक्षात ठेवा, कीप इट सिम्पल. दिस इज ऍप्लिकेबल टू एव्हरीथिंग.
एव्हरीथिंग इन लाईफ. कीप इट सिम्पल. डोंट मेक इट कॉम्प्लिकेटेड. एक ह्यांनी असं जसं हो केलं ना त्याच्यावरनं मला असं वाटलं इसको एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. आपण बऱ्याच उगाच गोष्टी कॉम्प्लिकेट करत बसतो आहे ना. तसं चॅट जीपीटीचे प्रॉम्प्ट करताना सिम्पल करा. तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे, एखादा प्रॉम्प्ट टाकला, ठीक आहे, त्याच्या सिम्पल काहीतरी टाकलं. समजा असं धरून चालूयात आपण काहीतरी एक्झाम्पल म्हणून वापरायचं आहे आपल्याला. तर लेट्स से प्लॅन माय स्टडीज फॉर 12th स्टँडर्ड इंडिया असं काहीतरी आपण टाकलं. ठीक आहे. तो जे काही येईल, आता तुम्हाला तुमचं जे आउटपुट हवंय ना तुम्हाला एक्सपेक्टेड, मग परत सिम्पल कुठला तरी प्रॉम्प्ट टाका की प्लॅन माय स्टडीज फॉर मे बी 1 month. मग नंतर मला कळलं जे आलं त्याच्यामध्ये मी ॲडिंग टाकलं की आय हॅव से वॉट एव्हर, आय हॅव क्रिकेट प्रॅक्टिस फ्रॉम 10 to 2 एव्हरी डे. ते बदलेल. आय हॅव दिस अँड दिस बदलेल, दिस अँड दॅट बदलेल 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 बदलेल. सिम्पल करत जा, कॉम्प्लिकेट करू नका. एक म्हणून मी बऱ्याच वेळेला काय सांगतो की प्रॉम्प्ट देताना काय करायचं म्हणजे मल्टिपल प्रॉम्प्ट्स द्या, 10 वेळा प्रॉम्प्ट्स द्या, सिम्पल 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 प्रॉम्प्ट्स देत राहा. कारण एकदाच तुम्ही एकाच प्रॉम्प्ट मध्ये जास्त गोष्टी टाकल्या तर वो भी कन्फ्युज होने वाला आहे. ठीक आहे. ओके. काय करायला नाही पाहिजे, नेहमी लक्षात ठेवा, पर्सनल कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन टाकायची नाही. तो महासागरामध्ये तुम्ही काहीतरी विचारण्यासाठी म्हणून काहीतरी महत्वाची टाकली तर सगळ्यांना त्याचा फायदा मिळेल. तुम्ही ठरवा की सगळ्यांना फायदा करून द्यायचा आहे की नाही. त्यामुळे कॉन्फिडेन्शियल गोष्ट टाकायची नाही, पर्सनल गोष्ट टाकायची नाही. दुसरं म्हणजे त्या डेटाचा बघा, चॅट जीपीटी स्वतः सुद्धा शिकत जाते आहे ना. म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी फीड करतायत त्याच्यानुसार ती त्याचा आणखीन जास्त त्याला पण इन्फॉर्मेशन मिळणार आहे ना चॅट जीपीटीला, तर ते इन्फॉर्मेशन डेटा सेट वाढत जाणार आहे. सो तुमच्या पर्सनल गोष्टी बाकी जण पण वापरू शकतील. नाही कळलं? नाही कळलं? समजा एका अकाउंटवरती तू तुझा बँक अकाउंट नंबर दिलास, म्हटलास दिस इज माय बँक अकाउंट नंबर, दिस इज माय पासवर्ड. यू नेव्हर नो, तुला नंतर लगेच मेसेज आला की अकाउंट हॅज बीन डेबिटेड. लक्षात येत आहे? मी तुम्हाला इतके कालच झालं होतं, एक टेलिग्रामच्या धडाधड लिंक आल्या. ठीक आहे, जवळच्या एका मित्रांनी पाठवली लिंक की दिस इज युअर फोटो. म्हटलं की ठीक आहे, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लक्षात आलं आणि लगेच मला दुसऱ्या ते तिसऱ्या मिनिटाला मला लगेच नोटिफिकेशन आलं की युअर अकाउंट हॅज बीन लॉग्ड इन फ्रॉम USA. म्हटलं ओ भाई साहेब, मी ते टर्मिनेट केलं सेशन. ठीक आहे. पण त्या 2 मिनिटांमध्ये जवळजवळ 50-60 जणांना माझ्याकडनं मेसेज गेले होते. आणि मेसेज काय गेले होते की हिअर इज युअर फोटो, दिस इज द लिंक. त्यांनी क्लिक केला. सी इन्फॉर्मेशन, दिस इज कॉल्ड डेटा थेफ्ट. याला फिशिंग पण म्हटलं जातं, PHISI, फिशिंग पण म्हटलं जातं की इन्फॉर्मेशन काढणं. ठीक आहे. तर ते आपण नाही करायचे. ठीक आहे. सो एक ते, दुसरं म्हणजे प्रायव्हसी लॉस फॉलो करा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन तुमची नाही टाकायची म्हणून दुसऱ्याची टाकायची असं पण नाही. कळलं? सो आणि बऱ्याचशा ठिकाणी तर प्रायव्हसी लॉज नुसार हे म्हणजे इलिगल पण आहे. ठीक आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे परत पुन्हा एकदा सांगतोय, तुमची क्रिएटिव्ह थिंकिंग थांबेल, तुमचे क्रिएटिव्ह रायटिंग थांबेल, असं काही करू नका. कारण एकदा त्याची सवय लागली देन देर इज नो गोईंग बॅक. जसं मी तुम्हाला एका पोएमचं एक्झाम्पल दिलं. ठीक आहे. अगेन अंडरस्टँडिंग जर आपण बघितलं तर कशासाठी वापरला जातो, ब्रेन स्टॉर्मिंगसाठी वापरला जाऊ शकतो, लँग्वेज प्रॅक्टिससाठी वापरला जाऊ शकतो, रिसर्च असिस्टंट म्हणून वापरलं जाऊ शकतं. खूप साऱ्या एक्झाम्पल्स आपण देऊ शकतो. ठीक आहे. आता हे वापरताना कसं काही बघूयात आणि डायरेक्टली वापरायला लागू. मला फारसं थेअरी बेरी याच्यावरती काय बोलण्यावर विश्वास नाही, कारण या गोष्टी आहेत ना, या थेअरीवरनं काय नाही होत. ठीक आहे. काय वापरायला पाहिजे, मी म्हटलं बी क्लिअर अँड स्पेसिफिक अबाउट युअर क्वेरीज. तुम्ही जे पण टाकत आहेत सिम्पल टाका, क्लिअर टाका आणि स्पेसिफिक टाका. याच्यासाठी मी, आणि अगेन नुसतं फक्त याच्यासाठी नाही, तुम्हाला हे इन जनरल सगळीकडे कामाला येणार आहे. ते म्हणजे ना, आपण त्याला म्हणूयात व्हिज्युअलायझेशन टेक्निक. आपण उदाहरण घेऊयात. चला, समजा तुमच्यातलं काही जण, एखाद दुसरा जण नाही, जास्त असतात, UPSC देणार आहात. ओके, मग माझं प्रिपरेशन एवढं आहे. ठीक आहे. मग इमॅजिन, व्हिज्युअलाइज करा की ओके, माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की ओके, माझ्या इंटरव्ह्यूमध्ये मला डॅफ समोर असेल त्यांच्या ना, तो असा प्रश्न घेऊन मग तुम्ही म्हणाल की ओके, माझा डॅफ स्ट्रॉंग पाहिजे. मग डॅफमध्ये असं काही जर असेल, सोशल वर्क केलंय, हे केलंय, ते केलंय, मग तुम्ही म्हणाल की ओके, 3 वर्ष आहेत, आधी डॅफ चांगला करू. किंवा मग त्यांनी प्रश्न विचारला इंग्लिश, फाडफाड इंग्लिशमध्ये, मला समजला पाहिजे, इंग्लिश सुधारू किंवा इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करू. सी, द मोर यू व्हिज्युअलाइज, मेन्सचे पेपर आहेत, तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत. ठीक आहे. तर आन्सर लिहिताना मला पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. मग पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये लिहिण्यासाठी मला क्वेश्चन कसे येतात बघायला पाहिजे. मग क्वेश्चन कसे येऊ शकतात, PYQ, मग PYQचा अभ्यास केला. सो मोर यू व्हिज्युअलाइज, बेटर इट इज फॉर यू.
ठीक आहे. किंवा असं आणखीन धरूयात की तुमच्यातल्या बऱ्याच जणांना समजा नाही काम करायचंय, नाही समजा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नाही जायचंय, जे पण आयुष्यात करणार बेस्ट करणार. एखाद्याला समजा असं आहे की मला ऍक्टिंग करायचंय, एखाद्याला रायटर बनायचंय, ठीक आहे. मग त्यांनी व्हिज्युअलाइज केलं की चला मला एक नॉवेल काढायचंय, मग या नॉवेल काढण्यासाठी मला काय करायला लागेल, हे करायला लागेल. मग तुम्हाला असं वाटेल की अच्छा माझी भाषा ना याच्यामध्ये जनरिक येणार आहे, चांगली बनण्यासाठी काय करू, अजून वाचू, हे करू, ते करू, इंटर्नशिप करू, वगैरे वगैरे वगैरे. पॉईंट इज द मोर यू व्हिज्युअलाइज, तुम्हाला कायम हेल्प होणार आहे. ठीक आहे. आय एम शुअर हे तुम्हाला आतापर्यंत सांगण्यात पण आलं असणार आहे, मोस्टली माऊलीदारांनी सांगितलं असेल और वटेवर सांगण्यात आलं असणार आहे. बट द पॉईंट इज मोर यू व्हिज्युअलाइज बेटर इट इज फॉर यू. सिमिलरली तुम्हाला जे हवंय, आउटपुट जे हवंय ChatGPT मधनं व्हिज्युअलाइज करा. पहिल्यांदा तुम्हाला एक्झॅक्टली काय हवंय व्हिज्युअलाइज करा, यू विल गेट दॅट. ठीक आहे. सो मेक इट स्पेसिफिक, मेक इट क्लिअर. सेकंड, फॉलोअप क्वेश्चन खूप विचारायचे. विचारत राहा फॉलोअप क्वेश्चन, विचारत राहा फॉलोअप क्वेश्चन. जितके जास्त फॉलोअप क्वेश्चन विचारणार तेवढं तुम्हाला फायदा होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जे म्हटलं याला म्हटलं जातं इटरेटिव्ह रिफाइनमेंट, की सारखं सारखं तेच करून रिफाईन करत राहा. हे कसं आहे ना की एक तुमच्याकडे समजा असं धरून चालूयात की एक तुमच्याकडे पीस ऑफ पेपर आहे, याच्यामधून तुम्हाला एक प्राण्याचं चित्र बनवायचं आहे, असं जे काहीतरी प्राण्याचं चित्र बनवायचं काढणार होतो, म्हटलं नंतर लक्षात आलं अरे. तर तुम्ही एक एक लेअर कापत जातायत आणि त्याला जास्त रिफाईन करत जातात. ठीक आहे. सो हे जास्त करायचं. दुसरं महत्वाचं म्हणजे ब्रेन स्टॉर्मिंग साठी वापरायचं. मेक शुअर दॅट यू विल यूज इट फॉर ब्रेन स्टॉर्मिंग. ठीक आहे. ब्रेन स्टॉर्मिंग साठी वापरायचं. मी जसं तुम्हाला सांगितलं लर्निंग आणि रिव्हिजन साठी वापरायचं. बघा समजा तुम्ही एखादा लेट्स से तुमच्यातले मला सांगा किती जण BA करताय आर्ट्स मध्ये, किती जण आहेत, बरेच जण आहेत. ओके. समजा तुम्हाला एखादा सब्जेक्ट शिकायचा आहे, लेट्स से हिस्ट्री शिकायचं आहे. ठीक आहे. हिस्ट्री शिकायचं आहे तर तुम्ही त्याला म्हटलं की ओके मेक मी रिवाइज दिस पार्ट. मे बी तो काहीतरी न्यूमॉनिक्स बनवून देईल, मे बी ते काहीतरी एखादी समरी देईल, मे बी काहीतरी इंटरेस्टिंग अनेक्डोट देईल, हिअर इज अ स्टोरी, रीड दिस स्टोरी सो दॅट यू विल रिमेंबर दिस. मे बी आणखीन त्याच्यावर काहीतरी क्वेश्चन देईल की हा क्वेश्चन लिही, मे बी त्याच्यावरती काहीतरी MCQ देईल, हे MCQ सॉल्व्ह कर. सो यासाठी हे वापरायचं आपल्याला. किंवा बाकी पण मी तुम्हाला टूल्स सांगणार आहे की याचा एखादं माइंड मॅप बनवून दिला, याचा एखादा व्हिडिओ बनवून दिला, याचा काहीतरी ऑडिओ वापरला, या सगळ्या गोष्टींद्वारा अभ्यासामध्ये कामाला आणायचं. ठीक आहे. मेक शुअर दॅट यू विल डू धिस फॉर युअर रिव्हिजन अँड युअर प्रॅक्टिस, याच्यासाठी वापरायचं. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त उपयोग हल्ली होतोय याचा कोडिंग आणि डेव्हलपमेंट ऑफ एनी लँग्वेज वगैरे यासाठी वापरला जातो. ठीक आहे. ज्याला कोणाला काय कोडिंग मधलं काय कळत नाही, काय जावा काय माहित नाही, काय नाही, तो पण आता इझिली एखादा ऍप बनवू शकतो, इझिली एखादा प्रोग्राम बनवू शकतो किंवा वेबसाईट इझिली बनवू शकतो. मी तर तुम्हाला आज सांगणार पण आहे डायरेक्ट, नंतर आता मी माहित नाही कसा वेळ जातो, पण मी तुम्हाला खूप सारे टूल सांगणार आहे, 30-35 टूल सांगणार आहे. त्यातला एक टूल हे पण आहे की वेबसाईट बनवा, काय करायला लागत नाही, डायरेक्टली फक्त प्रॉम्प्ट टाकत मला या वेबसाईटवरती पिवळा कलर हवाय आणि त्याच्यावरती गोल हे हवंय आणि त्याच्यावरती हे हवंय ते हवंय असं करत तुम्हाला इझिली वेबसाईट बनवता येते. आणि यातली काही टूल्स फ्री पण आहेत, बनवू शकता. ठीक आहे. एनिवे पॉइंट इज इट इज व्हेरी इझी. ठीक आहे. सो याच्यासाठी वापरलं जातं. बऱ्याच वेळेला टेम्पलेटसाठी वापरलं जातं की एखादं टेम्पलेट तुम्हाला बनवून हवंय की त्यानंतर तुम्ही रिपीट पाहिजे तिकडे वापरू शकता, याच्यासाठी वापरलं जाऊ शकतं. तुमच्या रायटिंग मध्ये आणखीन चांगलेपणा आणण्यासाठी वापरलं जाऊ शकतं की तुम्ही एखादा पार्ट लिहिलाय, त्या पार्टला आणखीन रिफाईन करायचंय, आणखीन हे चांगलं कसं होऊ शकतं, याच्यात आणखीन काय करू शकतो. सिंपल जर बघितलं स्पेलिंग्स, ग्रामॅटिकल मिस्टेक्स चेक करू शकता. किंवा त्याच्या पलीकडे जर आपण बघितलं की समजा तुम्हाला त्याच्यामध्ये एखादे रेफरन्सेस ऍड करायचे, स्पेशली जे अकॅडमिक रायटिंग असतं, तुम्ही आता तुमच्यातले बरेचसे जण फर्स्ट इयरला असणार आहेत किंवा 12वीत असणार आहेत, 11वीत असणार आहेत. तुम्ही ज्यावेळेला थर्ड इयरला जाल त्यावेळेला एक ब्लॅक बुक नावाचा एक काहीतरी मोठा घोळ असतो, रिसर्च पेपर लिहायचा असतो. या रिसर्च पेपरमध्ये सायटेशन्स द्यायचे असतात, या रिसर्च पेपरमध्ये तुम्हाला रेफरन्सेस द्यायचे असतात, तुम्हाला काही आयडियाजचं अनालिसिस करून हवं असतं. त्या सगळ्यासाठी तुम्ही ChatGPT आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरू शकता. ठीक आहे. देन यू कॅन ऑल्सो यूज इट फॉर पर्सनल प्रोडक्टिव्हिटी. माझं काहीतरी डेली शेड्युलर बनवायचं आहे, माझं काहीतरी टास्क मॅनेजर बनवायचं आहे, मला काहीतरी गोष्टींचं रिमाइंडर बनवायचं आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता व्हेरी इझिली. काय तुम्ही म्हटलं की क्रिएट अ रिमाइंडर, सिम्पल. ठीक आहे. किंवा प्लॅन करायचं आहे, प्लॅनर वापरू शकता. भाषा शिकायची की मला इंग्लिश चांगलं करायचंय, सुरुवात करा.
ते इन्फिनिटी आहे की याच्यामधनं काय आपण घेणार आहोत. ते अपडेट करण्यासाठी करू शकता किंवा डेटा अनालिटिक्ससाठी याचा खूपच जास्त उपयोग आहे, खूपच जास्त. समजा तुम्हाला लेट्स से काहीतरी इकॉनॉमिक्स मध्ये करतायत, ठीक आहे, तुमच्याकडे एक डेटा आहे की नंबर ऑफ कॉलर्स, ठीक आहे, आणि किती ड्युरेशन ऑफ कॉल आहे, आणि किती ड्रॉप रेट्स आहेत, हे जर अनालिसिस करायचे. तुमच्याकडे समजा 10,000 लिस्टचा डेटा आहे आणि हा डेटा तर असा असणार आहे ना, हे नंबर ऑफ कॉल्स वगैरे वगैरे, त्याचं तुम्हाला पाय चार्ट बनवायचं आहे. 2 मिनिटं पण खूप सांगितलं मी, 15 सेकंदामध्ये बनेल, इतकं इझिली आहे. तर हे सगळे यूज आहेत, या सगळ्यासाठी वापरायचं आहे, ठीक आहे.